बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। हवाओं रागनी गाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। आपल्या सगळ्यांना या श्री वंदनीमध्ये परमेश्वरचा हजर आहेस, तुझी उपस्थिती या ठिकाणी आहे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। व आशिष योगी प्रेरणा भगवान यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत। येशू प्रभूच्या नावात या दोघांना परमेश्वर आशीर्वादित कर आणि मला परमेश्वरा तुझ्या वचनाप्रमाणे परमेश्वरचे प्रतिज्ञा करार करत असताना या दोघांना तुझा आशीर्वाद दे। हा संपूर्ण लग्नविधी परमेश्वर तुझे सेवक रेव्हरंड प्रवीण खंतडे या विधीला चालवत असताना देवा तुझ्या सेवकाला अभिषेक असू दे आणि आजचा विधी परमेश्वर प्रत्येकासाठी या विधवांसाठी या ठिकाणी जमलेल्या प्रत्येकासाठी येशूच्या नावात आशीर्वादित कर। पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या ग्राउंडला तुझ्या हातात घे परमेश्वर। प्रत्येक प्रभू अडथळे दूर कर आणि तुझी उपस्थिती असो। सर्व गौरव महिमा तुला देतो येशू ख्रिस्तांचा प्रभू याच्या नावात मागतो, आमेन। थँक्यू पास्टर, थँक्यू सो मच। प्रियांनो, वर आशिष त्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत। विवाह संस्था ही देव माननीय आहे, देवाने निर्माण केलेली आहे। त्यामुळे या विवाहाला आम्ही सर्वांनी फार गंभीरतेने विचार केला पाहिजे। संत पाऊल म्हणतो, प्रीती आमच्यामध्ये असू द्या। लग्नाचं सर्वात महत्वाचं स्थान कोणतं असेल तर प्रीती। त्यामुळं आज आम्ही सर्वजण आज आशिष आणि प्रज्ञा दोघांना मंडळी समक्ष इथे आपल्या सर्वांसमक्ष देवासमक्ष ते करार करणार आहे आणि प्रतिज्ञा करणार आहे। त्यामुळं आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। मंडळीला एक प्रश्न विचारतो, आशिष और प्रज्ञा ये दोघे विवाह विधीने संयुक्त होऊ नये, सहजीवनी होऊ नये। सर काही कारण असल्यास आताच दाखवावं, यानंतर कधीही कुठेही काही बोलू नये। कारण जे देवाने जोडले आहे ते माणसाने तोडले अशी देवाची आज्ञा आहे। ज्याची मंडळी शांत आहे त्या तुम्ही असं समजतो ही सर्व देवाची भूमी आहे आणि सर्व मंडळी त्याला राजी आहे। मी दोघांना विचारतो, आशिष प्रज्ञा, तुम्हाला आपला परस्पर विवाह होऊ नये असं वाटण्याचे काही कारण आहे का? असेल तर आताच सांगावं, हे तुम्हाला मी आज्ञापूर्वक निक्षून सांगतो। कारण देवाच्या वचनाने नियम तोडून जितकी संलग्न होतात तितकी देवाकडून संयुक्त होत नाही व त्यांचा विवाह कायदेशीर होत नाही, हे तुम्ही निश्चय समजावे। ओके, प्रार्थना करू आपण। विनंती करतो रेव्हरंड आरवी याकडे पुरेतील प्रार्थना करतील। आपण यावेळेस आपले नेत्र बंद करूया। सर्वसमर्थ आमच्या जिवंत देवा तू महान आणि गौरव बाप आहेस, तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस, अखिल पृथ्वीचा तू निर्माण करता देव बाप आहेस। या सुंदरशा विवाह सोहळ्याच्या माध्यमातून तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे। कारण जातीने तू कानागावात या लग्नाला तू हजर होतास आणि तोच आशीर्वाद आज तुला तुझ्या उभा करण्यात येईल। परमेश्वर वचन तुझं असं आहे की परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचं श्रम व्यर्थ आहे, परमेश्वर नगर रक्षित नाही तर पहारेकऱ्यांची जागणे व्यर्थ आहे। हे सुंदरचं कुटुंब बांधण्यासाठी तुझी योजना, तुझी संकल्पना जिवंत राजा आहे आणि म्हणून आज या वेळेस होणारा विधी अशी
आशीर्वादित कर तुझ्या महान सेवकांना मी तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहे. आलेले सर्व पवित्र जन, देवाचे महान सेवक आणि सेविका पवित्र जन यांना तुझा महान आशीर्वाद पाठव. या सगळीच्या चारही बाजूला तुझ्या दिव्य दूतांचा पाराठव. मान सन्मान आणि मान मानित होतो. येशूच्या नावात प्रार्थना करूया. आमेन. विनंती करतो मुलीचे मामा पुढे येतील आणि मुलीचा कन्यादान करतील. मुलीचा रुजवा हात मुलाचा रुजवा हातात देतील आणि माझ्या मागे ते लावतील. उजवा हात त्याच्या उजवा हातात उजवा हात तिचा ते उजवा हात माझ्या व्यवस्थित आहे. हां हां आणि म्हणा माझ्या मागे मी मुलीचा मामा नाव सांगा. माझ्या भाचीचा विवाह वर आशिष यांच्याशी व्हावा म्हणून मी तिचे कन्यादान करतो. आशिष विवाहाच्या पवित्र स्थितीमध्ये प्रज्ञा ही सहधर्मी व सहजीवी व्हावी अशी तुझी इच्छा आहे का? रोग व आरोग्य, सुख व दुःख या अवस्थामध्ये हिजवर प्रेम करून तिचे संरक्षण करावे, तिला मान द्यावा व जोपर्यंत देव तुम्हाला जगात जीवन ठेवून तोपर्यंत या सर्व स्त्रिया सोडून एक पत्नीव्रता तिच्याशीच राहावे असा तुझा निश्चय आहे का? प्रज्ञा, आशिष तुमचा विवाहाच्या पवित्र स्थितीमध्ये सहधर्मीय सहजीव व्हावा अशी तुझी इच्छा आहे का? रोग व आरोग्य, सुख व दुःख अशा अवस्थामध्ये त्यांच्या आज्ञेत राहून त्यांची सेवा करावी, त्यांच्यावर प्रीती करावी, त्यांचा मान राखावा, त्यांचे संरक्षण करावे व आपले गृहिणीपद धन्य करावे असा तुझा निश्चय आहे का? दागिने घेऊन आपण प्रार्थना करूया. अत्यंत यांच्या जीवनाचा देवाचा आज या विशेष गुरुवारच्या संबंधी या ठिकाणी मंडळी बनलेली आहेत, जे अभिषेक सेवक वर्ग आहेत आणि विशेषतः आशिष आणि प्रज्ञा हे दोन तरुण आज विवाहाबद्ध होण्यासाठी तुझ्या समक्षतेमध्ये आलेले आहेत. विशेषरित्या प्रार्थना करत आहे. हे स्थापित केलेले संस्था आहे जिथे तू प्रशंसा केलेली आहे. आज विवाहाबद्ध होत असताना जे दागिने या ठिकाणी आलेले आहेत हे सोन्याचे असतील किंवा आणखी काही तो धातूचे असतील, मौल्यवान धातूचे असतील. परंतु बापा तुझं वचन आम्हाला सांगतं की तुझं वचन या दागिन्यापेक्षा अत्यंत मौल्यवान आहे आणि म्हणून या तुझ्या वचनाचं मूळ या दागिन्यापेक्षा अधिक असल्यामुळं आशिष आणि प्रज्ञा त्याचं महत्त्व त्यांनी समजावं आणि ह्या दागिन्याचं आदान प्रदान ते एकमेकांना करत असताना बाबा तो देव केलेले जे आशीर्वाद आहेत, तो राखून ठेवलेले जे आशीर्वाद आहेत, त्या आशीर्वादाने या उभयतांना तो उत्प्रोत आणि ख्रिस्त म्हणून चर्चेवरती एक नवीन ग्रहाची उभारणी होत असताना तो त्यांच्या संगती विशेषरित्या राहा. त्यांचं भावी आयुष्य तुझ्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाचं होऊ दे आणि त्यांनी तुझ्या राज्याच्या वाढीसाठी आपलं कार्य करावं यासाठी विशेष प्रकारे तो त्यांचं सहाय्य करतो. प्रार्थना याबद्दल तुला धन्यवाद देतो. त्या विनंती शिकवणारे नसतो.
आशिष तुला दिलेल्या मंगळसूत्र व अंगठीद्वारे प्रज्ञा ही माझी विवाहित पत्नी म्हणून तुझा स्वीकार करतो ही तुझी व माझी लग्नगाठ मरणाने तुटेल तोपर्यंत मी कायम ठेवेन. सुखात व दुःखात, आजारात व आरोग्यात, श्रीमंतीत व दारिद्र्यात मी तुला आपली जन्माची सोबती समजून मानली व तुला माझ्या घराची स्वामिनी करून तुझ्याशीच संसार करीन. या सर्व गोष्टीबद्दल मी तुझ्या विश्वासाला पात्र राहील असे देवासमक्ष व येथे उपस्थित असलेल्या मंडळीसमोर तुला गंभीरपणे वचन देतो व प्रतिज्ञा करतो. सोडा परत करा. मी प्रज्ञा आशिष तुम्ही दिलेल्या मंगळसूत्र व अंगठीचा स्वीकार करून तसेच मी आपणास दिलेल्या अंगठीचा तुम्ही जो स्वीकार केला व मला जी वचने दिली व प्रतिज्ञा केली त्यामुळे आशिष आपणास माझा पती म्हणून स्वीकारते. मी आपणास वचन देते की आजपासून मरणाने आपण दोघे विभक्त होईपर्यंत सुखात व दुःखात, आरोग्यात व रोगात, दारिद्र्यात व श्रीमंतीत मी आपली पत्नी म्हणून आपणास सहाय्य करेन, आपले संरक्षण करेन, आपल्या आज्ञेत राहील व आपली सेवा करेन. या सर्व गोष्टीमध्ये तुमच्या विश्वासाला पात्र राहील असे देवासमक्ष व येथे उपस्थित असलेल्या मंडळीसमोर गंभीरपणे वचन देते व प्रतिज्ञा देते. खाली बसा. आपण एक वचन वाचणार आहोत. 128 आपण एक वचन वाचणार आहोत. मग आपण प्रार्थनेत जाणार आहोत. जो पुरुष परमेश्वराचे भय करतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य. तो आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या नाचघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल. तुझ्या मेघाभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील. पहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सिंहातून तुला आशीर्वाद देईल आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. तुझ्या मुलाची मुले तुझ्या दृष्टीस पडो. इस्रायला शांती असो. देवा 5 महिने वचने आशीर्वाद देतो. फक्त 2 गोष्टी बोलून बंद करतो. जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो, जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो आणि जो पुरुष त्याच्याच मार्गाने चालतो. 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पुरुष म्हटलं म्हणजे त्या ठिकाणी स्त्री आली. इंग्लिश मध्ये असं म्हणलं मॅन, म्हणजे मॅन आणि वुमन एकच आहे. ते दोघे एक देव होतील. हे दोघांना विनंती करत परमेश्वराचं भय धरणं आणि त्याच्याच मार्गाने आम्ही चाललो. वचन सांगतो मित्र काय देणार आहे? आशीर्वाद देणार. प्रत्येकाला वाटतं की माझं घर आशीर्वादित व्हावं. 2 गोष्टी फार महत्वाच्या. देवाचं भय धरा आणि त्याच्याच मार्गाने चाल. प्रार्थना करू आपण यासाठी. विनंती करू सर्व पाळत लोक पुढे येतील आणि आम्ही दौडायची हीच विनंती करू की कृपया देवाचं भय धरा आणि त्याचा मार्ग सोडू नका. त्यांना 2 गोष्टी केल्या पण लक्षात ठेवा. आमचं घर तुटणार नाही, आमचा संसार तुटला नाही. लक्षात ठेवा. 2 गोष्टी ठरवत. देवाचं भय धरा आणि त्याचाच मार्ग. उद्या रात्री विनंती करू सर्व पाळा करू द्या. बिशप लोक सर्व पुढे येतील आणि त्याच्यावर प्रार्थना करणार आहोत. गुडघा आले तर या सर्व पुढे
या 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 सर्व प्लीज कृपा करून राजा सरकारचा नंतर सन्मान होईल. काही लोक उशीर आलेले त्याबद्दल देवळी विनंती करतो. सर्व या आशीर्वादाने आरोग्याने भरदेवा आमच्या प्रत्येक सेवकांची प्रार्थना परमेश्वर देवा तुझ्या आशीर्वादाने भरदेवा तुझी कृपा तुझ्या शांती सदा सर्व धर्मामध्ये परमेश्वर पण आशीर् त्यांना परमेश्वर तुझी कृपा तुझी शांती राहणे परमेश्वर देवा घरातले आशीर्वाद धाव दे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुमचं रक्षण करो. परमेश्वर आपला प्रकाश तुमच्यावरती पाठव आणि तुमच्यावरती प्रसन्न करो. सर्व समर्थ देवा सर्व सेवक मिळवून प्रार्थना करतो. येशू प्रभूच्या नावात आशीर्वादित कर. केलीस आभार मानतो आमची प्रार्थना ऐकल्याबद्दल येशूच्या नावात मागतो म्हणतो आहे. इकडे बघा. हा फोटो तर नाही बघा. एक मिनिट आशिष. व्हेरी गुड व्हेरी गुड सर. समोर बघा. गुच्छ द्या. कसं थांबायचं इकडे इकडे खाली खाली. ओके वरती इकडे. आदरणीय सेवकांनी प्रार्थना सुद्धा केली. आपण शेवटची प्रार्थना करणार आहोत. सह्या करतील. मग मंडळीने दिलेले जे फुलं आहेत ते त्याच्यात तुम्ही टाकू शकता. प्रार्थना करू. सर्व समर्पण सामान्यच आम्ही धन्यवाद करतो माझ्या देवा. आज आशिष आणि प्रज्ञा दोघांनी एकमेकांना जी वचनं देऊन पती म्हणून प्रत्येकाला स्वीकार केला म्हणून तुला धन्यवाद करतो. त्या तुझे आभारच मानतो माझ्या देवा. बायबल सांगतं की 3 पदरी दोरी कधी तुटत नाही. वधूवर आणि ख्रिस्त सत्य असतील देवा ते कधी तुटणार नाही. प्रार्थना करतो माझ्या देवा. येशूच्या नावाने हे जीवन हे घोर हे संसार बांध माझ्या देवा. जे वचन आज दिवस परमेश्वराचं बळ आणि त्याचा मार्ग आवश्यक तरच मी तुला आशीर्वाद देणार परमेश्वर नातेवाईक मित्रमंडळ बसून आहे बोलवे परिवार सर्व नातेवाईक प्रत्येकाला आशीर्वाद मी भर लागला आणि सर्व आचार गोड आशीर्वाद मी भर ते बापा आणि तुझं गौरव करतो माझ्या देवा. एक पण सांभाळच आणि तुला देणार प्रार्थना विनंती आमचा उद्धार करणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो म्हणून तुला ऐकू द्या. आमेन. आणि लग्न घोषित करणार प्रज्ञा याने दिल्या वचनानुसार करारानुसार भारतीय कायदा 1851 या दरम्यान शासनाने दिलेल्या अधिकाऱ्यानं या दोघांचा विवाह झाला आहे असे मी देवजोबा पुत्रपद नावाने मी हे जाहीर करत आहे. जे देवाने जोडलं आहे ते माणसाने तोडू नये. देवबापाची शांती देण्याची प्रीती येशूचा आनंद शांती सर्वांवर विशेष दोघांना असो अशी विनंती करेल. आणि एक गीत गायला वधूवरून वाटलं नंतर आपण सह्या करणार आहोत. मुलाकडून एक व्यक्ती साक्षीदार म्हणून यावं आणि मुलीकडून एक व्यक्ती साक्षीदार म्हणून यावं अशी मी त्यांना ख्रिस्तामध्ये विनंती करतो. हो तुमको ये शादी तुम्हारी,
मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी, सदा खुश रहो तुम, दुआ है हमारी। तुम्हारे कदम चूमे ये दुनिया सारी, तुम्हारे कदम चूमे ये दुनिया सारी, सदा खुश रहो तुम, दुआ है हमारी। मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी, सदा खुश रहो तुम, दुआ है हमारी।